पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। मी आता बारामती जवळच्या काटेवाडी परिसरात आहे, जे गाव अजित पवारांचं गाव म्हणून ओळखलं जातं। माझ्या पाठीमागे तुम्ही हे शेत पाहत असाल तर हे अजित पवारांचं शेत आहे आणि इकडे काही ग्रामस्थ आहेत ज्यांचं हे शेत आहे। पाहू शकता या ठिकाणी दूध संकलन करण्याचं काम खरं तर सुरू आहे आणि संपूर्ण गावावर जशी शोककळा पसरली तसंच दुःख येथील नागरिकांना देखील झालेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय तुमचं नाव सांगा, काय सांगा? दत्तात्रय रामभाऊ तरडे. ओके, तुम्ही कुठे राहताय? काय झालं? तुम्ही आज दूध टाकताय, अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, काय भावना काय तुमच्या? डोंगर कोसळला, डोंगर काटेवाडी अख्ख्या बारामती तालुक्यात काय बोलायचंच राहिलं नाही. दादा गेलं. काय काय तुमच्या आठवणी काय काय दादा? लय आठवणी, आता काय सांगायचंय, आता काय बोलायच कळालं. तुमचं शेत आणि त्यांचं शेत जवळजवळ बांधाला बांधा आहे तुमचा। काही कधी बोलणं झालं त्यांच्याशी? काही आठवणी आहेत त्यांच्या? काही आठवणी आता लय होते, आता काय बोलावं. बोला, तुमच्या मनात जे काय आहे ते हलकं करा, जे काय आहे ते बोला तुम्ही। नाही बोलायसारखं राहिलंच नाही. ओके, बोला तुमच्या काय भावना, तुमचं नाव सांगा आधी मला। नाही काय सर, आम्हाला भरपूर दुःख झालं. ओके, परंतु किती काटेवाडीचं, बारामतीचं, महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालं अजित पवारांच्या जाण्यानं? काळीजच हरपली, लय काय व्यक्तच करू वाटत, इतकं दुःख झालं. तुम्ही आता दूध संकलित करताय, जागोजागी करताय, खर तर या संपूर्ण बारामतीचा अन्नदाता असल्यामुळे आम्हाला यावं लागलं आज. ओके ओके, बोला तुमचं काय, तुमचं नाव सांगा मला। माझं हनुमंत कर्णवर आडनाव आहे. मी दादाच्या बंगल्या शेजारी राहतो या. तर दादा गेल्यामुळे आम्हाला इतकं दुःख व्यक्त आहे की आमची किती कामं होती किती नाही ती ही कामं आमची लय नडणार आहे. आता दादा वारल्यात असं वाटतच नाही आम्हाला, असं मी इच्छितो. माझी इच्छा आहे की दादा वारलंच नाही, तर दादा जिथं असेल तिथं दादाने आम्हाला परत इथं यावं असं आमचं म्हणणं आहे. दादामुळे आमची लय कामं नडली पुढची. दादाच्या शेजारीच राहतो मी, इथं मजूरच म्हणून आहे, पण लय आमची कामं नडली ती मजुरांची. दादानी परत यावं असं आमची इच्छा आहे. ओके, काय दादानी काय केलं तुमच्यासाठी? तुम्ही म्हणता दादांच्या शेजारी राहता, तुमचा त्यांचा अनेकदा संबंध असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकदा संबंध आला असेल, जवळ पाहिलं असेल, कधी बोलणी झालं असेल, आठवणी काय आहेत तुमच्या? दादांचं आमचं कुठे रस्त्याने चाललं, रस्त्यावर घर आहे, दादाचं आमचं चाललं तरी आम्ही दादाला हात करायचो, दादा आम्हाला हात करायचं. दादा चांगलं बी बोलत होतं, पण आमच्या आठवणी अशा राहत्या की गावात काटेवाडीत मंत्री सारखा दादा असा होऊनच गेला नाही. दादा इतकं आम्हाला दादाचं योग्य वाटतंय, असं व्हायच नव्हतं पाहिजे दादाकडून. कसं काय विमान दुर्घटना झालं हे आम्हालाच माहित नाही, आणि आम्हाला सकाळी कळलं 10 वाजता की असं झालंय म्हणून कामाला गेल्यानंतर. पण दादाने जिथं असेल तिथं दादाने परत यावं असं माझी इच्छा आहे इकडे. ओके, मावशी तुम्ही पुढे या. काय तुम्ही त्यांच्या शेताच्या समोरच राहताय, काय तुमच्या काही आठवणी आहेत? किती मोठं नुकसान झालं तुमचं, काटेवाडीचं, बारामतीचं आणि महाराष्ट्राचं? भरपूर नुकसान झालं. दादा गेले, सगळा विकास गेला. शान गेली काटेवाडीची, बारामती तालुक्यातली. काय दादा होते, सगळे होते, आता कोणी विचारत नाही. दादा सारखा माणूस नव्हता. दादा होते म्हणून काटेवाडी होती. काय आम्ही इथं नसतो, आम्ही पुण्याला असतो, पण कधीतरी पण दादा होते ती शान होती. आता दादा सारखी शान कोणीच करू शकत नाही. एवढंच बोलते. खरं तर अजित पवारांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला, तसाच दुःखाचा डोंगर या काटेवाडीतील ग्रामस्थांवर देखील कोसळला आणि बोलताना खरं तर यांना अश्रू अनावर होताना दिसत आहेत. काटेवाडीहून किरण शिंदे, लोक